मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणास पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातून वाहनांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव मुंबईस रवाना होणार आहेत। लातूर जिल्ह्यातील गादवड या गावासह परिसरातील जवळपास 50 गावातून जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टरसह सुमारे 20 ते 25 हजार मराठा समाज बांधव मुंबईला निघण्याची तयारी करत आहेत। यासाठी सध्या ट्रॅक्टरवर छप्पर टाकण्याची गादवड गावात लगबग सुरू आहे। तसेच सोबत जेवणासाठी 1 महिना पुरेल एवढा किराणा सामानाची व्यवस्था करण्यात आली असून स्वयंपाक तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची जमवाजमव करण्यात येत असल्याची माहिती मराठा बांधवांकडून देण्यात आली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क लातूर। बोला तुमची तुम्ही इकडे बघू नका लवकर। मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणाचा लढा चालू केलेला आहे, या लढ्यामध्ये आंतरवली सराटीनंतर जर कुठं चांगला आक्रमक स्वरूप आला असेल तर ते लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा पट्ट्यामध्ये आलेलं आहे। आम्ही नुकतंच काही दिवसाखाली 55 गावातील प्रमुख मराठा कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेतली। या बैठकीला 4-5 हजार लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनीच त्या दिवशी जे आम्ही नियोजन केलं याच्यानुसार जवळजवळ 25,000 मांजरा पट्ट्यातून मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मुंबईला निघत आहेत। आज पूर्ण लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 1-1.5 लाख तरी सहज पूर्ण लातूर जिल्ह्यातून लोक निघत आहेत आणि ही निघण्याची जी तयारी आहे हे गेल्या 8 दिवसापासून चालू झालेली आहे। शेतीतले कामं उरकून सगळे ट्रॅक्टर वगैरे सगळे रिकामे होत आहेत, ट्रॅक्टरचे कामं पूर्ण होत आलेले आहेत आणि आज बघताय तुम्ही की आता इथं वेल्डिंगच्या दुकानावर ट्रॅक्टरची रांग लागलेली आहे टब बसवण्यासाठी आणि इथंही तयारी चालू आहे।
आज आम्ही 1 महिना पुरेल एवढं शिधा सोबत घेत आहोत आणि प्रत्येक गावातून निधी गोळा केला जातो आहे. जे जाणारे लोक आहेत मुंबईला, यांना खर्च येऊ नये म्हणून न जाणारे लोक आर्थिक मदत करत आहेत आणि 1 महिन्याचा शिधा आम्ही सोबत घेतलेला आहे. आत्ता मांजरा पट्ट्यातून आम्हाला जी नोंद झालेली आहे ते 250-300 लोक ट्रॅक्टर्स निघालेले आहेत. बाकी आयशर्स भरपूर आहेत, पिकअप भरपूर आहेत आणि क्लुझर गाड्या पण भरपूर आहेत. कारण क्लुझर गाडीमध्येही आपल्याला चांगल्या प्रकारे झोपता वगैरे येतं आणि आम्ही मुक्कामाच्या कुठलीही अडचण येणार नाही हे सगळं साहित्य आम्ही सोबत घेतलेलं आहे. जेवणाची सोय काय असेल, तुमचं दिनचर्या काय असेल? स्वयंपाकाचं आम्ही इथून मंगल सेवामधून सगळं सामान घेतलं. गॅस भट्टी, मोठा कुकर, सगळं राशन पाणी, सिलेंडर सगळं सोबत घेतलेलं आहे. पाण्यासाठी सोबत एक टँकर आहे आमच्यासोबत. आणि स्वयंपाकाला सकाळी नाश्त्याला उपीट राहील, कधी पोहे राहतील, कधी खिचडी राहील, पुन्हा दुपारी चपाती भाजी राहील, संध्याकाळी ठेचा भाकरी असं आम्ही सगळं केलेलं आहे. तर आम्ही अंतरवाली सराटीला 4 तारखेला जी सभा झाली ती मनोजदादाची, त्या 14 तारखेला त्या सभेमध्ये जे आम्ही नियोजन केलं होतं इथून 3-4 दिवस अगोदर गेलतो. आम्ही सगळ्याला स्वयंपाक करून तिथं ज्याला कमी आहे त्याला देत होतो. तसं आम्ही इथं स्वयंपाक मांजरा पट्ट्यातला तर करणार, आमच्या गावातला तर करणार, पण आम्ही एक्स्ट्रा स्वयंपाक करून आजूबाजूचे मराठी कोण उपाशी आहेत का बघून त्यांना पण आम्ही पुरवणार आहोत. आणि आम्ही काय शिधा सोबत घेतलेला आहे, कशा पद्धतीने? आम्ही सोबत गव्हाचं पीठ घेतलंय 3 क्विंटल, ज्वारीचं घेतलंय, बाजरीचं घेतलंय, तांदळाचे 10-12 कट्टे घेतलेत, पुन्हा कांदे घेतलेत, बटाट्याचे 3-4 पोते घेतलेत, भरपूर घेतलंय आम्ही भाजीपाला. जे टिकाऊ भाजीपाला आहे ती घेतलाय. आणि जर कमी पडलं तर आमच्या रस्त्यात जी पाहुणे वगैरे आहेत पुण्याला गेलेले काम करणारे, त्यांनी तिथे एक्स्ट्रा घेऊन ठेवणार आहेत, ते आम्हाला पुरवणार आहेत. जेवणात मेनू काय काय असतील? जेवणातले मेनू सकाळी उपीट, पोहे, शिरा, दुपारी चपाती भाजी भात आणि संध्याकाळी बेसन भाकरी किंवा ठेचा भाकरी असं राहील. तुमचं नाव? माझं नाव श्रीधर जाधव.